श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्ण स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति दन्दादिदं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्ताय रक्तवर्ण पदाचे श्वास कथाच टोपीच माला दंड कमल कटाक्षर रक्षक त्रैगुरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय 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 अग्नहरा परत्परा कैलास सद्मना ब्रह्मानंद यतिवर्या. जय 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 अजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंतर ब्रह्मांडादिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र रूपे नटला तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि इच्छया जगमा आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ्या लाग्या आदिव्याग्र कोटे नसे पाहता असून निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेषा वेदाचा ही तर्कचाच रे शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहर्षमुखी निश्चिती शिंदला खातीवर नेला दृढ ठेविला माता रक्षावे मजशी समर्था. कृपा कटाश दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसन. यह लोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर. त्रैत्रामतरणी संचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती बुलीन नाना. न बांधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन. ज्ञानार्के हृदय प्रकटपे शांतिमयी सदा वसो भूताभिमान नसो सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्राती चिंता अंगी न यावी असतता. सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गालंबन इतके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमात्मा तेने सुगमच लागी करता आणि करविता. तुच एक स्वामीनाथा माझी ठाई मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी श्री श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारका शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करे अतिविषय का एकचित्त पर्यसा. जय 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 आजी योगेश्वरा सिद्ध मुनी ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तार ज्ञान होय आम्हासी. उदर व्यवस्थेचे ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तेली केसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धी आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तार. एक शिष्य शिकामणी भिक्षा केली त्याची बहुनी तयावरी संतोषिले. प्रसन्न झाला परियसा तया सायंदेव द्विजसी. श्री गुरु बोलती संतोषी. भक्त वरे वंशवंशी माझी प्रीती तुझ्यावरी. ऐकून श्री गुरुचे वचन सायंदेव विप्रकरी नमन. माता ठेवून चरणी नमस्कार ती झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासे. मागणे एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करी सजीवेसी. याची कारणे आम्हासी बोलावी तसे आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी जाहले तुमचे चरण मरण कैसे आपणासी. संतोषले श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाते. विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणून या भय सोडून तू जावे. क्रूर यवना भेटावे संतोषने प्रिय भावे. पुनरुपी पाठविला आम्हाशी जोवरी तू परतून येसी असो आम्ही बुनी. तू आली या संतोषाने जाऊ आम्ही इथून या. तुझे वंश पारंपारे सुखे नांदती पुत्र पोत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोग होती शतायुषी. ऐसा वर लादून या निघे सायंदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्ट पर्यसा. ब्राह्मणा ते पाहता ऐसा ज्वाला रूप होता. जाला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत. विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरु सिद्धात असे. कोप आलिया ओळंबायासी केवी स्पर्श अग्रीसी. श्री गुरु कृपा होय जासी काय करतील क्रूर दृष्ट. गरुडाची अपिल्यासी सर्पतो कवने परिग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एकादशी. असे ऐरावत कैविग्रासी. श्री गुरुपा होय ज्याचे कळी काळाची भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याची कैसे भय दारुण. काळ मृत्यू न बांधे जाणा मृत्यू काय करी. ज्याचे नाही मृत्यूचे भय त्याचे यमन असे तो काय. श्री गुरु कृपा होय ज्याचे यमाचे भय नाही. ऐसे परी तो यमन अंतपुरात जाऊन सुपुष्टी केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्याचे नाही हृदय ज्याला होय त्याचे जागृत होऊन. परियेचा प्राणांतक वेतेसी कष्ट तसे तयेवेळी. स्मरण झाले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळत असे चरण कमळ म्हणे स्वामी तुझं माझे ते पाचारीला कवनी. जावे त्वरित परतून वस्त्रभूषण देखुनी. निरोप देतो वेळी संतोषने तुझवर आला ग्रात. वैग्य वस्त्र गंगातीरी असे वासर. श्री गुरुचे चरण दर्शन देखून या श्री गुरुचे नमन करतो भावेसी. स्तोत्र करी बहु असा सांगे वृत्तांत आद्यत. संतोषले श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रा. ऐकून श्री गुरुचे वचन विनंतसे कर जोडून. विसंबे आता तुमचे चरण आपण येईल सांगा. समागमे तुमचे चरण विन देखो राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू. भक्त वत्सल तुझी ख्याती. आम्हा सोडणे काय आणि ती सवे येऊ निश्चिती. म्हणून या चरणी लागला येणे पण श्री गुरु श्री विनवी. विप्रभावेशी संतोषीला विनयाची. श्री गुरु म्हणती तयवळी कारण असे आम्हा जाण तीर्थ असती दक्षिणे. पुनरुपी तुम्हा दर्शन देणे सवस्तरी पंचदश. आम्ही तुमचे गावास आम्ही पथ वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवना भेटा तुम्ही. आम्हा न करा चिंता असाल सुखे. सकळ अरिष्ट गेली दुःखे. म्हणून या हस्त ठेविले मस्तके भाक देखी तयेवेळी. समासेशीच्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत. प्रख्यात असे वंजनात तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनंती सिद्धासी काय कारण गुप्त व्हावे असे होते. शिष्य बहु असे त्यासी कोटी ठेविले. इति श्री गुरुचरित्र अमृत परम कथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वती प्राख्याने सिद्ध नामधारक संवादे. क्रूर यवन शासन सायनदेवर प्रधान. नाम चतुर्थाध्याय. श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 39. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जय सिद्धमुनी तू तारक भवाते. सुधार सामुचे श्रवणे पूर्ण केला दातारा. शिष्यवचन ऐकून संतोषला सिद्धमुनी. सांगत असे विस्तारून ऐका श्रोते एकचित्त. बिल्लवडी स्थान महिमा निरूपले अनुपमा. पुढील चरित्र उत्तम सांगणे ऐका एकचित्त. क्वचित काळ
तयस्थानी श्री गुरु होते गोपिनी प्रकट झाले म्हणून या पुढे निघाले परियसा करुणा संगमसे खात्या दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तिथे पावन करीत पंचगंगा संगम तेथे राहिले द्वाशब्द पूर्वपुर ग्रामग्रह न कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम तर परियसा कुरुक्षेत्र जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण तीर्थ असे अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुरांतर 5 नावे आहे ती थोर सांगिन एक चित्त शिवभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे खाती महापातके सहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची या संगा प्रयागाहून असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम ते स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष स्थाना कल्पतरू देव असे अमृषू तया संगमा तोरी अमरेश्वरस निधानी वस्ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुण प्रख्यात असे परियेस अमरेश्वलिंग बर्वे त्यासी वंदनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथी तोची जाना प्रयागी करता मागस्थान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्थानी परियसा उत्तर दिशे असे देखा वाय कृष्ण पश्चिम मुखा शुल्कतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप जाती औदुंबर सानिध्यासी 3 तीर्थ परियेचा एकानंतर एक अधिकेसी तीर्थ असते मनोहर कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून या सप्त नदी संगम संगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गोप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारार्थ होणारे तेथे असे ख्यात राहिले तिथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भ्राता पती शिरोमणी सुशील असे ब्राह्मण सूक्ष्म विषा करी जाण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळे परियेसी शेंगा ते रांधून या हर्षी दिवस क्रमी येणे परणे ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कृती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथीपुती भक्तीने वर्तता श्री गुरु ऐकेशी श्री गुरु ऐके दिवशी तसे विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेचे नेले तिथे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुश्री पूजा करीत षोडशी घेवडे शेंगा बहु वसी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिते गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तयेवेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमूळ श्रीगुरुमूर्ती छेदी तात्काळ टाकून देते समूळ गेले आपण संग्रामासी विप्रवनिता तयेवेळी दुःख करीती पुत्र सक्ती सकळी म्हणती पाव हा देव बळी कैसा देवे केले आम्ही तया यश्वरासी काय उपद्र केला त्यासी आमचा ग्रास छेदून टाकून या दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी प्रारब्ध प्रमाण मने स्त्रियसी तयेवेळी जे जे होणार ज्यावेळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणाची भोगणे पुढल्या परी काय बोल आपुले देव असताहुने पुढे बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षिणे कवनापरी बोल सांगे बोल ठेविते ऐश्वरासी आपल्या आजर्वन विचारासी ग्रास हरितला म्हणती अविद्या सागरी बुडोनी तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते तया वेळाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणती दिजवरी खनित झाला तया वेळी काढीला वेळ मुळासी लाभला कुंभ निदानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेळा छेदिले निदान लादले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वर अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनाशी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करती बहुवेसी वृत्तांत सांगते तयासी तये वेळी परियेसा श्री गुरु म्हणते तयाचे तुम्ही न सांगे कवनासी प्रकट करीता आम्हासी नसला लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे परी तया दुजव्याचे सांगे श्री गुरु परियेसा अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपुत्री नांदाल ऐसा वर लादोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जा दर्शन मात्र दैन्य हरे सिद्ध मने नामधारक असे श्री गुरु महिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोमानसी कामधेने तुझ्या घरी इति श्री गुरुचरित्र हा मृते परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती प्राख्यान सिद्ध नामधारक संवादे अमरापूर महिमान द्विज दैन्यहर अष्टदशोध्याय
श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तार्पण नमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 49.